श्रीकृष्णाला विशेष स्नान घालायचं आहे मला। लोणी 4-5 पाण्याने मी धुतलेलं आहे स्वच्छ। मी खूप कन्फ्युज आहे। धूपदीप दर्शयामी, याच्यामध्ये उकडीचे मोदक चांगलं बनलेलं आहे। ऐकतच नाहीत, इसीलिए मुझे गुस्सा आता है। तर काही नाही खाणार आहे आज, खरं जायला पाहिजे। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आज 15 ऑगस्ट आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज गोकुळाष्टमी पण आहे। काही जण म्हणतात आज 15 ऑगस्टला उपवास ठेवायचा गोकुळाष्टमीचा, काही जण म्हणतात 16 ऑगस्टला ठेवायचा। मी खूप कन्फ्युज आहे। मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले, ते म्हणतात की 16 ऑगस्टला अष्टमी तिथी येते, तर 16 ऑगस्टला उपवास ठेवायचा। पण काही जण म्हणतात की 15 ऑगस्टला आहे। मी खूप कन्फ्युज आहे। त्याच्यामुळे मी काय केलं, काल रात्रीच साबुदाणा भिजायला ठेवलेला। आता काय करायचं, साबुदाणा भिजायला ठेवलेला आहे, तर मी ठरवलं की आज उपवास ठेवायचा सगळ्यांनी। तर आमचा तर सगळ्यांचा उपवास आहे। आणि आता मी देवपूजा करत आहे, कारण कोंडेजी सकाळी ऑफिसला गेलेले आहे झेंडावंदन करायला, आणि मना सुद्धा गेलेला आहे कासार साईला फिरायला। आता घरामध्ये मी आणि दादूच आहोत। दादूनंतर झाडू वगैरे मारलेला आहे आणि मी आता देवपूजा करून घेते। आज गोकुळाष्टमी आहे, तर श्रीकृष्णाला विशेष स्नान घालायचं आहे मला। तर याच्यामध्ये पंचामृत घेतलेलं आहे, श्रीकृष्णासाठी नवीन वस्त्र घेतलेले आहेत, मोरपंख घेतलेले आहे, श्रीकृष्ण दागिने घेतलेले आहेत ह्या ताटामध्ये। आता हे ताट खाली ठेवते। चल, तयारी अगोदर करून ठेवावी लागते पूजेची। त्याच्यानंतर मी सकाळी इथं लोणी सुद्धा काढलेलं आहे। आता हे लोणी स्वच्छ धुते, श्रीकृष्णासाठी नैवेद्यासाठी थोडंच ठेवते आणि बाकी त्याचं तूप बनवते। आणि इथं फलाहार पण घेतलेला आहे श्रीकृष्णासाठी, डाळिंब आहे आणि सफरचंद पण चिरते थोड्या वेळाने। एवढी अशी तयारी केलेली आहे मी। अगोदर लोणी स्वच्छ धुते, देवासाठी थोडंसं काढून ठेवते नैवेद्यासाठी, आणि बाकी सगळं गरम करायला ठेवते। लोणी 4-5 पाण्याने मी धुतलेलं आहे स्वच्छ। आणि इथं श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी थोडंसं लोणी काढून ठेवलेलं आहे, ताजं लोणी। आणि ह्या लोण्याचं मी तूप बनवते। लगेचच मेल्ट पण व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि आज मला डोळ्यामध्ये तेल घालून लोणी काढवावं लागेल, नाहीतर मागच्या वेळेस सगळं तूप माझं आलेलं, करपलेलं तूप सगळं। आज जरा लक्ष ठेवावं लागेल। चला आता पटकन पूजा करून घेते, आज उशीर झालेला आहे पूजा करायला मला। श्रीकृष्णाला आज विशेष स्नान घालत आहे मी। पंचामृताने स्नान घालते अगोदर। पंचामृत स्नानम समर्पयामी, कान्हा ओ कान्हा छेडते मुरलिया। गंगा सिंधु सरस्वती जमुना गोदावरी नर्मदा कावेरी जलस्मिन् सन्निध्यं कुरु। पुष्पं समर्पयामी, धूपदीप दर्शयामी। माखन मिश्री में शाम को खिलाऊंगी। माझी पूजा अर्चना झालेली आहे, थोडा वेळ नामस्मरण पण झालेलं आहे, आणि आता खूप छान वाटत आहे पूजा केल्यानंतर। आणि आता माझा दादू बनवत आहे स्वतःसाठी पोहे। तो बोलला की आई मी उद्या उपवास ठेवतो, आज नाही धरत, कारण आज पण आहे अष्टमी आणि उद्या पण आहे अष्टमी तिथी। त्याच्यामुळे मी पण म्हणलं ठीक आहे, उद्याच तू उपवास ठेव अष्टमीचा। आणि आमच्या शेजाऱ्यांनी बघा इथं स्वातंत्र्य दिनाचा खाऊ पण दिलेला आहे। ह्याच्यामध्ये पॅटीस आहे वाटतं, आणि याच्यामध्ये उकडीचे मोदक। मग काय, दादू की जीभ लपलपाई तो व्रत कैंसल, कुछ भी कल करेगा व्रत अष्टमी का। चला आता मी दादूला पोहे करू देते आणि मी माझं आवरून घेते। कामं तर अर्धी झालेली आहेत, फक्त आता कपडे वगैरे मशीन लावायचे आहेत। आणि आज कुठं बाहेर गेलं तर बघूया कोणाची बरोबर। मी आता साडी बदलते आणि ड्रेस घालते, कारण ही नवीन साडी आहे आणि माझ्याकडून काही ना काही होऊन जाईल हिला। त्याच्यानंतर मी आता उरलेली घरातली कामं करते। माझा मनुडा आ गया 12 वाजता। हाँ जी, कैसा रहा सफर? बहुत बढ़िया था। नेचर का आनंद उठाया तुमने, अच्छी बात है बेटा। कुछ खाया की नहीं खाया? मैंने साबुदाणा वडा खाया। साबुदाणा म्हणजे मनाचा पण उपवास आहे, फक्त दादूनी नाही ठेवला उपवास। कोणाचं पण माहित नाहीये, सकाळी 7 वाजता गेलेलं ऑफिसला, अजून नाही आले। साबुदाणा वडा किती रुपयाला? किती रुपयाला? 80 रुपयाला। 80 रुपयाला? अरे तुला तर म्हणलं होतं बाळा, घरी साबुदाणा भिजायला ठेवलेला आहे। भूक लागली ना मला। तुमको मना किया था कि उपवास के दिन मत जा, तो सुनता कहाँ है? एवढे दोनच, एवढे। हाँ, असं मागच असं बा, क्या ही करे, और वो भी खराब तेल में तले हुए। अरे तो पोहेच खातोय। त्यानं आजचा उपवास कॅन्सल केलेला आहे। तो बोला की मी उद्या उपवास ठेवतो।
आणि आता मस्त ताटभर पोहे खात आहे. अर्ध ताट तर खतम केलेलं आहे, फिनिश केलेलं आहे. मग कसे बनलेत स्वतः बनवलेले पोहे? लाजवाब. लाजवाब. ओ भाई अच्छी बात है, खा लो. अरे मला आता बेल वाजली ना, मला वाटलं पप्पा चालले, पण तू निघला. अच्छी बात है, कोई तो आया घर में. फोंडेजीचं काय झालं काय माहिती, फोन नाही काय नाही. फोन लावला 2 वेळेस तर स्विच ऑफ येत आहे, लागतच नव्हतं. हाँ चिंता हो रही है फोंडेजी की, क्या कर सकते हैं. आणि आजचं बाहेरचं वातावरण बघा, हलका हलकासा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. छान वाटत आहे. काल पाऊस नव्हता, काल दिवसभर ऊन होतं आणि आज छान पाऊस पडत आहे. चला आता मी एवढा फलाहार खाते. फोंडेजी तर अजून नाही आले. मना तर बाहेर खाऊन आलेला आहे साबुदाणा वडे आणि दादू तर पोहे खात आहे. आता मीच एवढी फळं संपवते. फक्त हे लोणी नाही खाणार, हे कदाचित फोंडे खातील किंवा चिरंजीव खातील. मी फक्त आता फळं खाते. फलाहार खाऊन झाल्यानंतर हे तूप काढून ठेवते. ह्यावेळेस चांगलं बनलं, म्हणजे तूप बनेपर्यंत मी ह्या हंडीच्या शेजारीच उभे राहिलेले गॅसच्या समोर, त्याच्यामुळे चांगलं बनलेलं आहे. एकदाच खराब झालेलं मागच्या वेळेस, जळून गेलेलं पूर्ण तूप. चला आता थोडंसंच निघलेलं आहे, या डब्यामध्ये काढून ठेवते. ते बघा किती पिवळं दिसत आहे, देशी गिर गाईच्या दुधापासून बनलेलं तूप. फोंडेजींचं आगमन झालेलं आहे. आइए, स्वागत आहे. आपके ऊपर पुष्पवृष्टी करू मैं. 2 वाजता आला चक्क, सकाळी 7 वाजता गेलेला. ड्युटीवर आहे तुम्ही? सांगून जायचं होतं ना की मी ड्युटीला चाललो आहे. सकाळी 7:15 गेले. मैं परेशान हो गई आपके लिए. मी अत्यावश्यक सेवेत असल्यामुळं मी आता कामाला जातोय वगैरे सांगायची काही सांगून जा, माणसाने सांगून जाओ थोडीशी बाहेर जाताना, जाताना. ऐसा क्यों करते हो आप? मैं परेशान हो गया. 5 वाजता झेंडा वंदन आहे. तुम्ही झोपलेला आहे. उठवायचं ना फोनजी. मी आज उशिरा उठले हो. मग उठ की, तुला कुठे कुठे म्हणलं उठून जायचं ना, किंवा फोन तर कर. मी तुम्हाला 3-4 वेळा फोन लावले फोनजी, सगळे बिझी, नॉट रिचेबल असे यायचे. दादू बीमार हो गया मेरा, नाजुक कोमल हो गया. नाजुक कोमल हो गया घरी बसून. हाँ कणकणी आली त्याला, अभी आराम कर रहा है. मग फोंडेची खिचडी बनवू का तुमच्यासाठी? मग काय खाऊन आलात? साबुदाणा वडा. सगळेजण खाऊन आलेत बाहेर आज, सगळेजण. त्याला काय आणायचं होतं का? मला काही नाही, मी फळं खाल्लेले आहेत. माझा आज उपवास आहे गोकुळाष्टमीचा. फोंडेजी या ना, एवढं बाहेरून कुठून कुठून फिरून येता आणि फक्त पाण्याने हात धुता. ऑफिसमध्ये जातो ना, ऑफिसने घरी नाही, हँड वॉश ठेवले ना त्यांना हात धुवायचं शिस्तीत. परेशान हो गई मी, रोज सांगते बरं काय ना, उठून या अगोदर हँड वॉशने हात धुवा किंवा साबणाने धुवा, पावडरने धुवा, पण हे ऐकतच नाहीत. इसीलिए मुझे गुस्सा आता है. कोरोनाच्या काळ हात धुवायचा असतो. आता पण आहे ना फोंडेजी, कितीतरी आजार आहेत व्हायरल. आपण हात धुण्यामुळे कितीतरी आजारापासून आपला बचाव होतो. हात धुवत झाल्यानंतर आता हे घाण, मी ना माझ्यासाठी सेपरेट नॅपकिन ठेवते. तुमच्यावर ना तिघांवरती माझा भरोसा नाहीये. नीट हातच धुत नाहीत. इथे आमचं आहे ना, तू इथे हात नको लावू. मुझे, मैं सब देखती और मुझे ही परेशान करते हो आप. मग क्या खाना है पीना है? काय नाही. ठीक है, अभी क्या, मग आराम करो. अभी आराम नाही, कामावर आहे. काय मग कशाला आलात घरी? कामावर आहे तर. हा हे बघा, नो आन्सर. चला आता सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत. दुपारी मी थोडा आराम केला आणि माझा मना तर अजून झोपलेलाच आहे, कारण सकाळी लवकर उठलेला, त्यामुळे त्याला उठावं लागेल. आणि फोंडेजी पण बघूयात काय करता आहेत. फोंडेजी क्या चल रहा है आपका? क्या चल रहा है आपका? लाइट लगाती हूँ. जय श्री कृष्ण भगवान. दादू कसं वाटतंय राजा? ठीक. दादूने गोळी खाल्लेली आहे कणकणीची. फोंडेजी भूख लगी कि नहीं आपको? हाँ, चाय पीनी है? चाय मत पीजिए, बनाना एप्पल खाइए. काय फोंडेजी तुम्ही खूप बिझी आहात, काय करतायत? काम आहे तुला काय? आपलं मला काय? तुम्ही किती वाजता आलात घरी? आता 2 वाजता आलात. आज सगळी कामं मी केले तो फोंडेजी. फिर भी बोलते तुला काय आपलं.
काय करते? बोल भी नहीं रहे हो आप. दाखव ना काय करते. काय ई फिलिंग काय? इन्कम टॅक्स रिटर्न ग. हा व्हेरिफिकेशन काय काय पण नका दाखवत आहे ना. अरे राम असं बोलायचं नसतं. अरे म्हणजे- आपने बोलाया दिखाओ. दिखाओ काय बोला मैं. दिखाओ बोले ना. नहीं बोला. अभी मैं दिखाऊंगी. ऑन रिकॉर्ड है, रिकॉर्ड हो चुका है. कभी कभी आप मुझे झूठ ठहराते हो लेकिन अब नहीं झूठ ठहराओगे. दिखाती हो आपको. मग फोंडजी चूक मान्य का? सापडला व्हिडिओ मध्ये प्रूफ सापडलाय. तुम्हीच बोललात की दिखाओ. मैं क्या कर रहा है वो दिखाओ. मैंने दिखा दिया. फोंडजी हमेशा ऐसे ही करते. करो आप आपका काम. करो करो. मना माझ्या मना उठा. आता खिडकी उघडते त्याच्याशिवाय मना नाही उठणार. हे बघा वा 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 किती थंड हवा आली अचानक बाहेरून. आणि बाहेरचं वातावरण आज सकाळपासून असंच आहे. सकाळपासून आभाळच आहे. क्या कर सकते. आणि रिमझिम पाऊस पण पडला मधून मधून. आता मी थोडा वेळ श्रीरामचरित मानस वाचते. बऱ्याच दिवस झाला श्रीरामचरित मानस वाचलंच नाही. मला वेळच मिळत नव्हता. आणि आज काही स्वयंपाक नाहीये. आज वेळच वेळ आहे. संध्याकाळी पण थोडीशी खिचडी बनवायची आहे फोंडजी पुरती मनापुरती. त्याच्यामुळे मी आता श्रीरामचरित मानस वाचते थोडा वेळ. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मी आता लंकाकांड वाचत आहे आणि याच्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र आणि रावणाच्या युद्धामधलं वर्णन आलेलं आहे. आणि खूप भयंकर युद्ध झालेलं आहे. असं वाटतं की ते युद्ध आपण आपल्या उघड्या नेत्राने पाहत आहोत असं वाटतं. भयंकर युद्ध होतं ते. हाहाकार करत सुरभागे खलऊ जाऊ कह मोरे यागे. देखी बिकल सूर अंगद धायो कुदी चरण गही भूमि गिरायो. चला आता मी साबुदाण्याची खिचडी बनवत आहे. देवाला नैवेद्य द्यायचा आहे खिचडीचा. त्याच्यामुळे मी खिचडी लवकर बनवत आहे. आणि ह्या साबुदाण्यामध्ये मी सगळं मिक्स केलं आहे. मिरची, मीठ, शेंगदाणे. आता साखर घालते. साखर. मस्त साबुदाण्याची खिचडी फोंडजी मना खाणार आहे. मी तर काही नाही खाणार आहे. मी फळच खाणार आहे. फळं तर संध्याकाळी नाही खाणार. दूध पिईल. दुपारी भरपूर फळं खाल्लेली आहेत मी. चलो मस्त मस्त आता खिचडी देवासाठी नैवेद्य म्हणून देते. चला आता खिचडीला पाहूयात. वा 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 छान खिचडी शिजलेली आहे. वास पण खूप खमंग येत आहे. 2 वेळेस मी खिचडीला परतलेलं मधून. वा वा वा. चला अगोदर देवाला नैवेद्य देते खिचडीचा. राधे कृष्ण की जोड़ी अलौकिक तीनों ही लोक में छाए उजियारा. खिचडीचा नैवेद्य देवासाठी अगोदर. चला नैवेद्य दाखवायच्या अगोदर तुळशी पूजन करते आणि हे 2 दिवस चौकटीच्या बाहेर नेऊन ठेवते. नमस्ते नानोते. नमो नारायण प्रिये. नमो नमो विष्णू प्रियाये. नमो नमः. हे विष्णु प्रियाये नमो नमः. राधे किशोरी दया करो. श्यामा लाडली दया करो. चौकटीच्या बाहेर हे 2 दिवे ठेवते. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. धूप दीप दर्शयामि. समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. सायंकाळची पूजा अर्चना झालेली आहे आणि आता मी मंदिरामध्ये जाऊन येतो. सकाळपासून मी मंदिरातच गेले नाही. आज खरं जायला पाहिजे पण आज फोंडजी बिझी असल्यामुळे आम्ही गेले नाहीत. तर आता जाऊन येतो मंदिरामध्ये. आज गोकुळाष्टमीचा काय कार्यक्रम असेल तर वगैरे चांगलंच आहे. आम्हाला ते दृश्य पाहायला मिळेल. वाटलंच तर कार्यक्रम जर असेल आज गोकुळाष्टमीचा तर आम्ही संध्याकाळी 12 वाजेपर्यंत मंदिरात थांबू. व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.